सर्वांना कविताच किचनतर्फे वसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि वसंत पंचमीला सरस्वती देवीच्या पूजनासाठी नैवेद्य म्हणून हा केशरी शिरा किंवा बेसनाचा हलवा अर्पण केला जातो। आणि बरेचसे पदार्थ किंवा नैवेद्यासाठी केलेले जे पदार्थ आहेत ते पिवळ्या रंगाचे किंवा केशरी रंगाचे केशरचा वापर करून बनवलेले असतात। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि दाणेदार हलव्याच्या टिप्स देखील आपण पाहणार आहोत। अशाच भरपूर टिप्स आहेत रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। वसंत पंचमी स्पेशल आज आपण हा दाणेदार बेसनाचा हलवा कसा तयार करायचा ते पाहू। त्यासाठी या ठिकाणी आपण अगोदर साखर जो पाक आहे तो तयार करून घेऊया। त्यासाठी पाऊण वाटीला थोडीशी जास्त साखर, 1 वाटी पाणी, त्यानंतर केशरच्या 25 ते 30 पेक्षा जास्त काड्या टाकलेल्या आहे। अगदी लहान मुले आहेत घरात, त्यामुळे फूड कलर या ठिकाणी मी स्किप करते। फूड कलर वापरायचा असेल तर तुम्ही थोडासा फूड कलर देखील या ठिकाणी ऑरेंज कलरचा पिवळ्या रंगाचा वापरू शकता। त्यानंतर पाणी छान असं उकळल्यानंतर साखर छान अशी विरघळलेली आहे, 2 उकळी घ्यायच्या आणि गॅस बंद करायचा। त्यानंतर बेसन मोजून घेताना हे पहा, अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने बेसन मोजून घ्या, म्हणजेच तोंडात टाकताच विरघळणारा हा शिरा तयार होईल। अशा पद्धतीने छान हलक्या हाताने आपण 1 वाटी भरून एवढं बेसन घेतलेलं आहे। या ठिकाणी मध्यम गोड असा हा शिरा बनवत आहे, हलवा बनवत आहे। तुम्हाला जर जास्त गोड खायला आवडत असेल तर 1 वाटी पूर्ण साखर घेतली तरीही चालणार। आता या ठिकाणी दाणेदार हलवा करण्यासाठीच्या 2 महत्त्वाच्या टिप्स आहेत। एक म्हणजे तुम्हाला पूर्णपणे मंद आचेवर सर्व कृती करायची आहे। कढई घेताना जाड बुडाची घ्यायची आहे। आणि दुसरी महत्त्वाची जी सिक्रेट टिप्स असणार आहे ती पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 15 मिनटं बेसन साजूक तूप न टाकताच भाजून घेतलं। त्यानंतर ज्या वाटीच्या मापाने आपण बेसन पीठ मोजून घेतलं त्याच वाटीच्या मापाने पाऊण वाटी एवढं आपण साजूक तूप घेतलेलं आहे। हे साजूक तूप आपण अगोदर अर्धी वाटी या ठिकाणी साजूक तूप टाकल्यानंतर छान असं हे मिक्स करून घेऊया। पुन्हा राहिलेलं आपण साजूक तूप यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे पूर्णपणे आपल्याला पाऊण वाटी एवढं साजूक तूप या ठिकाणी वापरायचं। 1 वाटी बेसन पीठ, पाऊण वाटी साजूक तूप, त्याचबरोबर पाऊण वाटीला थोडीशी जास्त या ठिकाणी साखर, 1 वाटी पाणी, 25 ते 30 केशरच्या काड्या आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स मध्ये काजू बदाम आपण वापरणार। तर काजू बदाम तुम्ही सेपरेट तळून घेतले तरीही चालणार आहे, परंतु अशा पद्धतीने आपण हे साजूक तुपामध्येच या ठिकाणी लगेचच टाकत आहोत, जेणेकरून गरम हे जे साजूक तूप आहे बेसन पिठासोबतच हे काजू बदाम देखील छान असे क्रंची होतात। या ठिकाणी अगोदर आपण कोरडं बेसन पीठ छान असं भाजून घेतलेलं होतं। ते भाजण्यासाठी साधारणतः मंद आचेवर मला 10 मिनटं 8 ते 10 मिनटं वेळ लागलेला आहे। साजूक तुपामध्ये साधारणतः 5 मिनटं आपण छान असं हे बेसन पीठ भाजून घेतलं। तोपर्यंत आपले ड्रायफ्रूट्स देखील छान क्रंची झाल्यानंतर 1 चमचा दूध आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि छान तुम्ही पाहू शकता यामध्ये छान दाणेदार स्ट्रक्चर यायला सुरुवात झाली आहे, म्हणजेच आपला बेसनाचा हलवा छान दाणेदार होणार आहे। यामुळे हा हलवा खात असताना तो टाळूला चिटकत नाही। त्यामुळे ही एक महत्त्वाची सिक्रेट टिप्स तुम्हाला लक्षातच ठेवायची आहे। साधारणतः पोहे खाण्याचे 3 चमचे बेसन पिठामध्ये आपण दूध टाकलेलं आहे। 3 चमचे दूध टाकल्यानंतर छान पाहू शकता छान जाळीदार हे बेसन झालेलं आहे, त्यामुळे दाणेदार स्ट्रक्चर येण्यासाठी मदत होते। अगदी छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यावर जो फेस येतो तो पूर्णपणे बंद झालेला आहे। लगेचच साखरेचा जो पाक आपण करून घेतलेला आहे तो सर्व पाक यामध्ये टाकायचा आणि छान असा मिक्स करायचा। या स्टेजला देखील गॅस पूर्णपणे मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं। आता आपण बेसन थोडंसं अगदी छान असं लालसर रंगावर भाजलेलं आहे, त्याचबरोबर केशरचा रंग देखील परफेक्ट या हलव्याला आलेला आहे। परंतु तुम्हाला जर या ठिकाणी यापेक्षा आणखीन थोडासा डार्क फ्लेवर रंग हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी फूड कलरचा वापर करू शकता, परंतु घरात जर लहान मुले असतील तर फूड कलर शक्यतो स्किप करा आणि हेल्दी असा केशर टाकून अशा पद्धतीने छान असा हलवा तयार होतो। मंद आचेवर आणखीन आपण 5 ते 7 मिनिटांसाठी ठेवणार आहोत। अगदी जसं जसा हा हलवा मंद आचेवर राहील तसं तसं त्यामधील जे तूप आहे ते छान असं रिलीज होतं आणि परफेक्ट असा हा हलवा तयार होतो। सर्वात शेवटी आपण यामध्ये टाकूया विलायची पावडर आणि विलायची पावडर टाकल्यानंतर 1 मिनिटासाठी आपण हे असंच ठेवणार आहोत आणि लगेचच आपण हा हलवा सर्व करणार आहोत।
रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि वसंत पंचमीला तुमच्याकडे नैवेद्यासाठी कोणता पदार्थ बनवतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर उद्या दुपारी 12 वाजता येणाऱ्या नवनवीन छान अशा परफेक्ट रेसिपीची नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.